उजनी जलाशयात बोट उलटून 6 जण बेपत्ता झाल्याची घटना ही ताजी असतानाच अकोले तालुक्यातील सुगाव गावाजवळ बोट उलटल्याची घटना घडली आहे। प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेणारी एसडीआरएफची बोट उलटली असून पथकातील 4 जणांसह एक स्थानिक बुडाल्याने महाराष्ट्र हादरला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की प्रवरा नदीत एक व्यक्ती बुडाला होता, त्याचा शोध एसडीआरएफ पथकांकडून सुरू होता। शोध कार्य सुरू असतानाच पथकातील 4 जणांसह एक स्थानिक नागरिक बोट उलटल्याने पाण्यात बुडाले। अकोले तालुक्यातील सुगाव गावाजवळील ही दुर्दैवी घटना घडली आहे। यात एसडीआरएफ पथकातील 3घांचा मृत्यू झाला असून तर 2घांचा शोध सुरू आहे। माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात घटनास्थळी दाखल झाले आहेत। 2घांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती प्रांताधिकारी शैलेश कुमार हिंगे यांनी दिली आहे। काल सुगाव परिसरामध्ये 2 मुलं पोहण्यासाठी आले होते। दुर्दैवाने त्यांचा पाण्यात पडून त्यापैकी 1 जणाची बॉडी रिकवर झाली आहे आणि 1 जणाची बॉडी अजूनही रिकवर व्हायची होती, म्हणून आपण एसडीआरएफच्या टीमला ती बॉडी शोधण्यासाठी विनंती केली होती। एसडीआरएफचं पथक आज सकाळी 6 वाजता आलेलं आहे आणि बचाव कार्य करताना त्यांची बोट दुर्दैवाने पाण्यामध्ये उलटली आणि त्यापैकी 4 जवानांना आपण आता सद्यस्थितीमध्ये हॉस्पिटलला रेफर केलं आहे। एका जवानाची तब्येत आता स्टेबल आहे आणि 3 जवानांचे दुर्दैवाने मृत्यू झाल्याचं कळत आहे।